ग्रामीण भागातील भाकरी चपाती मुंबईच्या दिशेने रवाना। घनसावंगी येथून मुंबईतील आझाद मैदानात बसलेल्या मनोज जरागे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मराठा बांधवांना घनसावंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक व पिंपरखेड भादली यासह आदी गावातील मराठा समाज बांधवांची एक घर एक शिदोरी आपल्या मराठा समाज बांधवासाठी घरोघरी माधुकरी मागून मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली। यासाठी 10,000 बांधवांना पुरेल इतके जेवण सोबत गुंज बुद्रुक येथून 2 बोलेरो पिकअप, पिंपरखेड बुद्रुक येथून एक पिकअपमध्ये ज्वारीच्या भाकरी आणि पोळ्या तसेच ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे, 200 किलो तांदूळ व 200 बॉक्स पाणी बॉटल आणि स्वयंपाक करण्यासाठी लागणारे गॅस, भट्टा व इतर साहित्य पाठविण्यात आले। मोबनीतील आझाद मैदानात सुरू असलेल्या 29 ऑगस्टपासूनच्या उपोषणात पावसामुळे जेवणाची व्यवस्था होऊ शकली नाही। तसेच सरकारने देखील सर्व दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने आंदोलनकर्त्यांना उपाशी पोटी झोपावे लागले होते। तसेच आझाद मैदानावर पावसाने चिखल पसरला आहे, ज्यामुळे आंदोलकांना अस्वच्छता आणि हाल सहन करावे लागत आहेत। काही आंदोलनाकडे स्वयंपाकाचे साहित्य आहे, पण पावसामुळे त्यांना स्वयंपाक करता येत नाही आणि परिणामी उपासमारीचे संकट मराठा आंदोलकांवर आले आहे। त्यामुळे घनसावंगी तालुक्यातील गुंज बुद्रुक व पिंपरखेड बुद्रुक गावामधून मोठ्या संख्येने लोक माधुकरी गोळा करून मुंबईला पाठवत आहेत। मराठा आरक्षणासाठी गेलेल्या आंदोलकांसाठी जेवणाची व पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी गुंज बुद्रुक व पिंपरखेड बुद्रुक घराघरातून मधुकरी गोळा करून 10,000 बांधवांना पुरेल इतके जेवण सोबत गुंज बुद्रुक येथून 2 बोलेरो पिकअप, पिंपरखेड बुद्रुक येथून एक पिकअपमध्ये ज्वारीच्या भाकरी आणि पोळ्या तसेच ठेचा, शेंगदाणा चटणी, लोणचे, 200 किलो तांदूळ व 200 बॉक्स पाणी बॉटल आणि स्वयंपाक करण्यासाठी लागणारे गॅस, भट्टा व इतर साहित्य शनिवार दि. 30 रोजी संध्याकाळी 6 वाजता मुंबईला पाठविले। सरकारवर आंदोलकांच्या चलो मुंबई।